महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या संगमेश्वर येथे आज रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात। मुंबई गोवा महामार्ग 17 वर्षे उलटून सुद्धा अजून काम पूर्ण झाले नाही। अपघातात अनेक जणांचे जीव गेले, अनेकांना अपघातात आपले हातपाय गमवावे लागले आहेत। हे किती दिवस आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहणार? या अन्यायाविरोधात आज जनआक्रोश समितीने संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे। अपघातात मृत्यू व अपघाताला दोषी असणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी जनआक्रोश समिती करत आहे। या रास्ता रोको आंदोलनामध्ये असंख्य कोकणकर आणि जनआक्रोश समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले आहेत। गेली 17 वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे। अनेक सरकार येऊन गेली, अनेक नेते मंत्री अनेक वेळा या महामार्गाची पाहणी केली। गणपती तसेच शिमगा आला की तात्पुरती मलमपट्टी लावण्याचे काम ठेकेदार करून मोकळे होत आहेत आणि काम मात्र जैसे थेच सुरू आहे। गेली 17 वर्षात 4,500 मृत्युमुखी या रस्ते अपघातामध्ये झाले आहेत। सरकार, ठेकेदार आणि सरकारचे उदासीन धोरण याला कारणीभूत आहे। कोकणकर अजून किती वर्ष वाट पाहणार आहेत? अजून काही ठोस उपाय सरकार का करत नाही किंवा कधी मुंबई महामार्ग हा पूर्ण होणार हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही। म्हणून सरकारच्या डेडलाईनला कंटाळून सरकार आणि ठेकेदार यांच्या मनमानीच्या विरोधात कोकणकर जनआक्रोश समिती आणि पूर्ण टीम आज संगमेश्वर येथे शासनाच्या विरोधात जनआक्रोश करत सर्व कोकणकर यांनी काही काळ महामार्ग रोखून धरला, तर पोलीस प्रशासन यांनी तात्काळ भेट देऊन जनआक्रोश समिती तसेच कोकणकर यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रत्यक्ष भेट देत त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सरकारच्या वतीने पोलीस अधिकारी आणि जनआक्रोश समिती तसेच कोकणकर यांचे म्हणजे गेली 17 वर्षे रखडलेला हा महामार्ग हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न काढून मार्ग काढू असे आश्वासन दिले। खूप मोठ्या प्रमाणात कोकणकर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि जनआक्रोशची सर्व टीम मुंबईमधून या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती। शासनाच्या या दिरंगाई विरोधात कोकणकर पेटून उठला आणि आता बस झाले, आमच्या हक्काचा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा असे आंदोलनकर्ते आणि कोकणचा आवाज महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे असे सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलार, सहतृप्ती होईल संगमेश्वर।